काल आपण 7व्या अध्यायातल्या 17 नंबरचा श्लोक तर निरूपण करून थांबलेलो होतो. ज्ञानी भक्ताची लक्षणं देव सांगायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये पुन्हा 4 भक्त सांगितले. पहिला जाता जाता जो श्लोक होता तो होता की माया नदी दैवी गुणमयी माया जी करायला फार अवघड आहे. यशा मम दैवी गुणमयी माया दुरंत्या मामयो प्रपंदते ते यता माया तरंती. कारण ही माझी अलौकिक सत्वाधिक गुणरूपी शक्ती जिचे उल्लंघन मोठ्या कष्टानेच करता येते अशी आहे. जे लोक मला शरण येतात या मायेला तरून जातात. ती ब्रह्मदेवाच्याने माया तरता नाही आलेली. प्रमाणनाथ महाराजांच्या हरिपाठातलं आठवलं तर बघा की ब्रह्मदेव सुद्धा त्या मायेतून तरू नाही शकला. कन्येच्या पाठीमागे लागला होता. अशी जी माया ती मीच जर तिला आवरून धरलं तरच ती तरू शकतो. एरवी जीव स्वतःच्या बळावर ती माया कधी तरू शकत नाही. आणि जाता जाता त्यांनी सांगितलं कोणत्या उपायाने तरला जाईल तर एकच लीला करले जे सर्व भावे मज बसले तर या ऐलीच खडी सरले मायाचा उपाय सांगितलेला आहे. या माया नदीतून कोण तरू शकतो? एकच लीला करले, एकच व्यक्तिमत्व तरू शकतो. असे एखादच महात्मा तरू शकतो जो सर्व भावाने मला बसतो. सर्व भावाने म्हणजे दुसरं त्याच्या दृष्टीने दुसरं काय आहेच नाही. ईश्वर सोडून त्याला दुसरं काही आवडत नाही. बस ध्यानी मनी एक परमात्मा. आणि असा जो मला शरण येतो जो मत होय अनन्य शरण तयाचेच मी चुकवी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीच ऐकू. मला शरण आला सर्व भावाने म्हणून या शरण जावे सर्व भागे देवाचे. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तोच आपल्याला तारू शकतो. माया स्वतःच्या मनाने जीव कधीच तरू शकत नाही. त्यांनी सांगितलं वेद पठन केल्याने नाही, कर्मकांड केल्याने नाही, कोणतेही तुम्ही करा योगाधिक याने तरू शकतो किंचितसा. पण तिचे सुद्धा शाश्वती त्यांना म्हटले देता येत नाही. अशी जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे जय आत्मनिवेंद तरांडे आ कळले. जास्त हालचाल केली का माझ्यावर परिणाम होणार. सुम मध्ये आलं का बसायचं. जे अनुभवाचे कासे गाडे जय आत्मनिवेदन तरांडे आ कळले. 98 क्रमांकाची ओळ काय सांगते. मग माया नदी तरून जाणे शक्य नाही असे जर म्हणशील तर तसे नाही. त्यात एक उपाय आहे तो म्हणजे मला सर्व भावाने शरण यायचे. अजून एक 18व्या अध्यायातली ओळ आहे बघा. तैसा मी एका वाचुनी आन आन भिन्न नाही सोहम भावे तयाची ठाई अनन्य शरण. अनन्य शरण जसा सोन्याचा मणी सोन्याच्या सुताला जसं अनन्य शरण आहे तसा मला शरण येणं. तसं सोडून जर मला शरण आला तर मात्र तरू शकत नाही. मलाही शरण यायचं आणि संसारावरही प्रीती ठेवायची. असलं शरण येणं असल्या बुद्धीची अर्जुना बुद्धीला लाज कशी नाही वाटत. धिक्कार असलं शरण येणं तो मला करू शकत नाही. ते म्हणजे मला जो सर्व भावाने बदल तोच करेल जे मला सर्व भावाने शरण येतील. त्यांनाच एकच हे दुस्तर नदीतून सहज करून जातील. इतकेच नव्हे तर त्या अलीकडच्या काठावरच मायारूप नदीचे जल पार नाहीसे होईल. कारण परमार्थिक दृष्ट्या ते वस्तुता नसतेच. माया आहेच नाही आणि नाही तिचं नाव माया आहे. आणि त्या मायेच्या नदीमध्ये एवढी लोक सगळे गटांगळ्या खातात. नसलेल्या लोहामध्ये लोक बुडून मारतात. म्हणून संतांना कळवळा आला. त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही तरुण जावा. तरण्यासारखा एक उपाय आहे. नामासारखं नामासारख्या गोष्टीचं जर सान्निध्य घेतलं तरच करू शकता आणि मगच तुम्ही शरण त्या सर्व भावाने देवाला जाऊ शकता. म्हणजे स्वतःचा अहमभाव पण शिल्लक नाही राहणार. मी भक्त आहे आणि तो देव आहे असं जरी असलं ना तरी ती पूर्ण शरणागती नाही. पूर्ण शरणागती म्हणजे तेच होऊन जाणं. त्याच्याचं अस्तित्व स्वतःचं अस्तित्व बुडवणं. असो माया नदी तरून जाण्यास ज्यांना सद्गुरू हाच कोणी चांगला नावाडी मिळाला आहे व ज्यांनी ब्रह्म साक्षात्काराची काजबळकर बांधली आहे त्यांना आत्मनिवेदन रूपी
हाच कोणी ताप हा हस्तगत झाला, जे अहंभावाचे ओझे टाकून, विकल्परूपी वाऱ्याचा झुळका चुकून आणि संसारातील प्रेमरूपी पाण्याची धार चुकून जीव ब्रह्माचे ऐक्य उतार असलेल्या पाण्यात बोधरूपी ताऱ्याचा जो आश्रय याने निवृत्तीच्या पलीकडची तीरावरील झेप घालून सत्वर निघाले. अशा प्रकारे ते म्हणतात, असे जे भक्त आहेत ते फार थोडे आहेत. येणे उपाय जे बजले, सर्वस्वानी जे देवाला बजले, तेच माझी माये तरले, आईचे भक्तवी पाहिले बहुवच नाही. आणि त्याच्यानंतर मग मात्र देवाने सुद्धा पुन्हा 4 भक्त सांगितले जाता. मला भक्ती करणारे 4 आहेत, पण अनन्य कोण आहे तर ज्ञानी फक्त अनन्य. बाकी मात्र कसं, कारण ज्ञानाला कळाले नाही. तुम्हाला आपल्याला कळालंय विष हे विष आहे, त्याचा काय आपल्याला उपयोग नाही. तसं एक देव सोडून बाकी सगळं जग विश्वत वाटतं त्याला, त्यामुळे त्यांनी ते धिक्कारलेले आणि केवळ एक परमात्म्याची कास धरली. असा ज्ञानी जो आहे तोच एक खास भक्ते. त्या 4 प्रकाराच्या भक्तापैकी ज्ञानी तत्ववेत्ता सतत भगवानामध्येच ज्याचे चित्त स्थिर झालेले असते, एका भगवानामध्येच ज्याची भक्ती आहे, असा ज्ञानी सर्वात अधिक आहे. कारण मी आत्मतत्वज्ञानाला अतिशय प्रिय व तो मला प्रिय आहे. अशा प्रकारचे 4 भक्त सांगितले. अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. त्याच्यातला पहिला जो आहे तो दुःख निवारणासाठी येतो. दुसरा जो आहे पहिला जो भक्त आहे तो दुःख निवारण्यासाठी मला बसतो. दुसरा जो आहे तो ज्ञान प्राप्तीसाठी बसतो. तिसरा जो आहे तो अर्थार्थी द्रव्य मिळावं म्हणून. आणि चौथा जो आहे तो ज्ञानी. त्या ज्ञानाला कोणतंच कर्तव्य शिल्लक राहिलेलं नसतो. तो जीवाभावाने परमात्म्याला शरण गेलेला असतो. त्यामुळे त्याला कर्म सुद्धा नाही. सगळं प्राप्त केलं तरी सुद्धा तो भक्ती करतो. म्हणून तो मला आवडतो. किती आवडतो म्हणाल तर, आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशाने मी त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो. म्हणून मीही संतोषित होऊन, ज्ञानी हा माझा आत्मा आहे. तो म्हणतो माझा आत्मा देव आहे. कोण म्हणतो? ज्ञानी म्हणतो. आपला प्रत्येकाचा आत्मा राम किंवा कृष्ण आहे. आणि देव म्हणतो माझा आत्मा जो आहे ना तो भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे. ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो. तो जीवभावाच्या पलीकडील जी परमात्मा वस्तू, जीवपणाच्या पलीकडील जी परमात्मा स्वरूपाची खूण ती प्राप्त करून घेऊन व्यवहारात वागतो. तो केवळ देहधारी असल्यामुळे दिसणाऱ्या वेगळेपणाने माझ्यापासून सत्यत्वाने वेगळा होईल का? सांग बरे. देवाने जे जाता काल आपल्याला सांगितलं, तो आणि मी एकच हे सांगण्याचं तात्पर्य. तो माझ्याशी एकरूप झाल्यामुळे तो वेगळा जरी दिसला तरी तो वेगळा होईल का? नाही. तर काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. पुढील विषयाकडे ओढल्या. हे सर्वच उत्कृष्ट आहेत, पण आत्मव्यक्ता माझा आत्माच आहे. हे 4ही उत्कृष्टच आहेत, डावलायचंच नाही ना. हे सर्वच उत्कृष्ट आहेत, पण आत्मव्यक्ता माझा आत्माच मानलेला आहे. कारण तो समाहित चित्त होऊन मलाच उत्तम गतीला येऊन पोहोचण्यात प्रवृत्त झाला आहे. श्लोक क्रमांक 18. म्हणून आपापल्या हिताकरता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतोच आहे, परंतु मी ज्याच्यावर प्रीती करतो असा एक भक्त म्हणजे फक्त ज्ञानीच होईल. हे पहा, दुधाच्या आशेने गाईला कोण सांभाळणार नाही? काय वाक्य बघा. मला सगळेच बसतात, पण मी ज्यांना जे माझ्या चित्ता, म्हणून आपापल्या हिताकरता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतोच आहे, परंतु मी त्याच्यावर प्रीती करतो असा एक भक्त म्हणजे फक्त ज्ञानीच होईल. हे पहा, दुधाच्या आशेने गाईला कोण भाला घालीत नाही. म्हणजे देवाला भक्ती करतात कशासाठी? आपल्या हितासाठी. सगळेच काय घालतात. तसा त्या वस्ताचा बंधत्वर प्रेमभाव आहे पहा. म्हणून दोराच्या भाल्या वाचूनही वासरास वाटेल त्यावेळी दूध पाजते. का तर त्याला दुसरे काही एक माहीत नसते. इथं अनन्यत्व सांगितलेलं. त्या शेतकऱ्याने सगळं दूध काढून घेतलेलं, काहीच ठेवलं नाही. पण त्याला एकमेव अनन्य माझी आई, गाई आहे ना तीच माझी आई, मला बाकी जगात दुसरं कोण नाही. तर ती त्याचा हिस्सा जो आहे तो राखून ठेवते. का तर त्याला दुसरी काही एक माहीत नसते. आपल्या मनाप्रमाणे ते आईलाच ओळखीत असते आणि जी वस्तू पुढे पाहिल ती माझी आईच आहे असे ते म्हणते. अशा प्रकारे वासरू गायीचे अनन्य भक्त असते, म्हणून त्याच्यावर गायीही तशीच प्रीती करते. यास्तव लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण जे बोलले ते अगदी खरे आहे असे म्हणतात. हे असो, मग भगवान म्हणतात, ज्ञानाशिवाय जे तुला इतर 3 भक्त सांगितले तेही माझे चांगले आवडते आहेत, पण जे मला आत्मतत्वाने जाणून मग ते पुन्हा संसाराकडे पाहण्यास विसरले
ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिची माघारी वळणे राहतच नाही, असा भक्त आवडतो. ज्ञानी भक्त का आवडतो? तो आत्मतत्वाने जाणून पुन्हा संसाराकडे, संसार म्हणजे काय, गाडग्या मडक्याचं तर आहेच, पण पुन्हा जन्म मरणाचा तो एक दुर्धर संसार आहे, ते त्याच्या वाट्याला आहेच नाही. आता एक तर हा संसार त्या संसाराला कारणीभूत आहे, गाडग्या मडक्याचा संसार त्या संसाराला कारणीभूत आहे. त्याच्याकडे पाहत नाही. कसा पाहत नाही? उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिचे माघारी वळणे राहत नाही. वा वा, छान प्रमाण दिलं, एकदम खास प्रमाण. पुन्हा एकदा सांगा. हा, गोदा सागरात जाय फिरून नाही त्र्यंबकाचं, असं. किंवा तुका म्हणे गंगा सागर संगम, अवघ्यावर मी घाल्या येते. सगळ्या गोष्टी त्याच्या. त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरण रूपी गुहेमध्ये उगम पावलेली अनुभूती रूपी गंगा, तिला म्हणतात, वाचे म्हणतात गंगा. गंगा बरं का, संतांच्या भाषा जर कळल्या ना आपल्याला तर फार सोपं आहे, पण जर नाही ना कळलं तर त्याच्यात गुतून गुतून मरून जाऊ आपण, मानव गुतून गुतून. पहा, ते म्हणतात त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरण रूपी गुहेतून उगम पावलेली गंगा, ही कुठून उगम पावलेली आहे? हो, अनुभूती रूपी गंगा आहे, माझ्या स्वरूपाला मिळाली आहे, तो मीच आहे. हे शब्दाद्वारा विस्तार करून सांगू काय? हे सगळं आपल्याला सांगण्याचं प्रयोजन याच्यासाठीच आहे की आपण पण तसंच झालं पाहिजे, आपली सुद्धा वृत्ती तशीच झाली पाहिजे, संसाराकडे माग वळून राहण्याची आपली दृष्टी नाही राहिली पाहिजे. पण दुर्दैव आपलं असं आहे की ही गोष्ट सहज असायची आपल्याला साध्य होईल म्हणून असं वाटत नाही. कारण क्षणाक्षणाला आपल्या चित्तामध्ये पूर्ण बाबांच्या भाषेत सांगायचं अनंत जन्म, अनंत कर्म, अनंत कर्माचे अनंत संस्कार इतके खोल दृढवत गेलेले आहेत ना, तर ते तिथं उफाळूनच येणार. पण जर शस्त्र जर चालवण्यात जर तरबेज असेल, दुधारी तलवार, एका बाजूनी आत्मज्ञान आणि दुसऱ्या बाजूनी सांगा बरं आता ज्ञानेश्वरी आपण 7 वर्षाला ऐकतो, दुधारी तलवार पाहिजे. हा हा, 2 धारी, एका बाजूने खणखणीत वैराग्य आणि एका बाजूने आत्मज्ञानाची धार. तर तो 2 धारी तलवार जर चालवी तरच तो याच्यातून तरू शकतो. एरवी ज्ञानी ज्याला म्हणतात तो केवळ माझा आत्माच होय हे सांगू नये, पण काय करावे ही न बोलण्याची गोष्ट तुला प्रसंगाने सांगितली. कारण तो पहा. आणि जर असं एखाद्या वेळेला आपल्याला वाटलंच तर समजायचं की हे ह्या जन्माची पुण्याई नाही, आपली मागील पुण्य आपलं उदयाला आलेले. काय वाक्य बघा, श्लोक, बहुनाम जन्मांते जन्मनामांते अनेक जन्माच्या शेवटी ज्याचे ज्ञान परिपक्व झालेले आहे, म्हणजे अनेक जन्मात त्याने ज्ञान घेतलेलं होतं पण भूमिका दृढ नाही झाली, अनुग्रह घेतला, अष्टसात्विक अवस्था झाली, प्रबोध झाला, कीर्तन करायला लागला, लोकाला अनुग्रह द्यायला लागला, तरी सुद्धा काट मारली याच्यावर की परिपक्व झाले असा ज्ञानी सर्व वासुदेव इति, वासुदेवच हे सर्व आहे असा मला प्राप्त होतो. मला कोण येऊन भेटतो? सगळंच ईश्वर स्वरूप आहे असं ज्याचा दृढ निश्चय झालाय, म्हणजे त्याला आंधळा म्हटलेलं, सहज आंधळा झाला काही न करता. कारण फक्त त्याला काय झालं, अंगठीतलं सोनं दाखवलं, तो फक्त अंगठी म्हणत होता, अंगठी तर पाहतच होता. आता त्याच्यातलं त्याला मूळ सोनं कळालेले. त्याप्रमाणे जीवाचं ब्रह्मतत्व जे मूळ स्वरूप हे त्याला कळालं, वासुदेवच सर्व आहे असा मला प्राप्त होतो. तो ज्ञानी अत्यंत दुर्लभ आहे. नुसतंच ज्ञानी म्हटलं असता ज्ञानेश्वर महाराज भगवान कृष्णाने सांगितलं असतं तर ज्ञानी आपल्याला कळालं नसतं. कारण जेवढी कीर्तनकार बाबा आहेत तेच आपण म्हणलो असते हे सगळे ज्ञानी आहेत. तर ज्ञानाचा खुलासा केला. ज्ञानी म्हणजे कोण? नाही तर ज्ञानी माझा आत्मा म्हणलं, ज्ञानी फुगलेच आहेत सगळे, आम्ही ज्ञानी झालोय. ज्ञानी अज्ञानी लोक ज्ञानी झालो, अज्ञानी लोक ज्ञानी झाली. आणि बाप म्हणतो पोराला थोडस काय बोललं चांगलं तरी, काय माझा बाळ हुशार झालाय, काय माझा बाळ हुशार झालाय, याचा अर्थ तो हुशार झालाय हे कौतुक आहे त्याचं. हा, वेडा तरी कुठं म्हणतो मी वेडा आहे म्हणून. तो अत्यंत दुर्लभ आहे असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. पहा कसा तो दुर्लभ झाला. कोण आहे तो महात्मा? कारण तो विषयरूपी दाट झाडीतून काम क्रोधाधिकाची संकटे टाळून व चांगल्या वासनारूपी पहाडावर चढून आला. क्षणोक्षणाला आपल्या वृत्तीला भरकटवणारे ही मायावी जगत आहे, पण त्याला सुद्धा तो बाजूला टाकत पाणी जसं कापत सांगितलं
तसा चांगल्या वासनारूपी पहाडावर आला. नंतर हे अर्जुना साधूच्या संगतीने सत्कर्माच्या सरळ वाटेने नाम घेतले आपण, पण सत्कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे. का? सत्कर्म काय करतो? चित्तावर आलेले मल आहे ना धुवून टाकतो. अंतकरण शुद्धीला सत्कर्म फायद्याचं आहे. ते काय करतं? अंतकरणावर आलेले पडलं काढत राहतं. कारण आपण जर इथे आलो, हे सत्कर्म चालले बघा. सत्कर्म म्हणजे काय? मोठ्या बिल्डिंगी बांधले, दान धर्म करणे, अन्नदान घालणे, तोही एक दुय्यम दर्जाचा सत्संग. खरा सत्संग चाललाय तो हा आता आपला चाललाय. कारण अंतकरणातला मळ विक्षेप जाण्याचं हे ठिकाणी प्रत्येकाचं मी माझं वाचताना मला जरी स्वतःची माझी चूक आहे ना ती माझी मला कळते. इथं काय तुमची तुम्हाला सुद्धा कळते. फक्त आपण एवढे शहाणे आहेत काही एकमेकाला काही कळू देत नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप, दाखली मूठ सव्वा लाखाची, बस सगळे शहाणे एकदम. अशा प्रकारे नाही आपण ज्ञानी आहोत, आहे की. नंतर हे अर्जुना साधूच्या संगतीने सत्कर्माच्या सरळ वाटेने दुराचरणाच्या आडमार्गाला डावलून जे देवापासून बाजूला घेऊन जाणार आहे ते दुराचरण आहे बरं. मग कोणी धर्मातली जरी गोष्ट असली तर तिसरा अध्याय आहे ना, अर्जुना तू कशालाही धर्म समजून त्याला धर्माचं स्वरूप बनवू नको. तीर्थात जाऊन स्नान केलं म्हणजे त्याला धर्माचं स्वरूप समजू नको. तू एकच दिवस जाऊन त्या तीर्थातून स्नान करून येशील, पण बेडूक, मासे, अजून काय साप, कीटक त्याच्यामध्ये आहेत, ते याच्यापेक्षा पवित्र म्हणावं लागले असते. तर त्याला कोणाला कोणत्याही गोष्टीला तू धर्म समजू नको. ज्याने तुझ्या अंतकरणातलं मन विक्षेप जाईल, निष्काम भावनेकडे तू जाशील, तोच एक फक्त काय सत्कर्म आहे. आडमार्गाला डावलून आणि शेकडो जन्म भक्तीची वाटचाल करणारा किती शेकडो किती आडी अडचणी असतात, पण रस्ता चुकवत जावंच लागतं आपल्या. हर आडी अडचणी असतात. आणि शेकडो जन्म भक्तीची वाटचाल करणारा तो जो ज्ञानी भक्त. आताच काही तप्ती झालीत आपल्यातले, म्हणलं बाद झालं आता भक्ती, बस एकदा केलं बाद झालं, दोनदा ऐकली ज्ञानेश्वरी बाद झाली, 10-12 वेळा पंढरपूरला एक वारी केली बाद झाली, एवढंच तप्पीत झाली, खुश झाले. हा हे नाही तर 10 दुकान आहे आपल्या, म्हणजे आपण एवढंच खुश झालो. आणि शेकडो जन्म घ्यावाच लागतील. मग शेकडो जन्म भक्ती करताना रट्टे बी खावंच लागणार. पण त्यातून मी एखादा ज्ञानी असतो तुकाराम महाराजांचा. जाऊ दे आता नाव नाही सांगत, एका महात्म्याचं नाव खराब झालं म्हणून, नाही तर त्यांचं पण म्हणणं तेच होतं. या जन्माच्याला मुक्ती हासिल करायची, त्याला हजारो जन्माची कर्म या जन्मात भोगून पार सारायची. हजारो जन्माची कर्म एवढ्या स्पीडने त्याला जायचं. चालले आपलं हळूहळू चालले करते आपलं, तरी झडझडोनी हे वाक्य त्याला वहिला निघ, पहिला बाजूला निघ याच्यातून, आणि तू निघू शकत नाही तर तुका म्हणे गळा बांधून बुडे दगड. त्याला काय वाचवण्याचे प्रयत्न करायचे, ते तो म्हणतो मुझे मेरे हाल पे छोड दो, मला आपलं माझ्या ठिकाणी राहू द्या. शेकडो जन्म भक्तीची वाटचाल करणारा जो ज्ञानी भक्त फलाशेच्या वाहना पायात घालत नाही. किती आपण अलर्ट हो प्रपंचामध्ये, किती अलर्ट आहे. कीर्तनाची चप्पल वेगळी, कामाला जायची चप्पल वेगळी, लग्नाला जायची चप्पल वेगळी. हे तर आपलं झालं, यांचं तर रोजच्या ड्रेस प्रमाणे चपले. सांगा, शेकडो जन्माच्या फलाशेच्या वाहना घालत नाही. म्हणजे आपली लोक म्हणतात आपण काय कर्तृत्व केलं त्याची जाण नाही राहिली पाहिजे. मला जाधव साहेबांची आता प्राकर्षाने आठवण झाली. ते म्हणजे काय झालं, एखाद्याला अनुग्रह दिलेला असतो तोच मला येऊन भेटतो, महाराज जय हरी जय हरी. 2-3 वेळा जवळ आल्या, मी विचारतो म्हणलं महाराज आपण काय ओळखलं नाही तुम्हाला. अहो बाबा तुम्ही तर मला महाराजांना अनुग्रह दिलाय. असे का? बरे बरे बस बस बस. काहीच कशात फलाशेच्या वाहना नाही घालत. आपल्याला जर लिस्ट विचारली आणि दुसऱ्या एखाद्या बाबाला विचारलं किती जणांना तुम्ही आतापर्यंत माळा घातल्या, ते सांगतील आतापर्यंत 3000ला घातल्या, 3000ला गंडे घातले, माळा घातल्याच नाही. सांगा बरं कशाचा हिसाब करताय तुम्ही? आणि बाकीचे काय केलं ते घोटाळे त्याचा काही हिसाब नाही. चांगलं केलं ते सगळं डोक्यात आपल्या. शेकडो जन्म भक्तीची वाटचाल करत असताना फलाशेच्या वाहना पायात घालीत नाही. ते फलाच्या हेतूचा हिशोब कोणी करावा? वाहनच घालत नाही ते हिशोब कोणी करावा? सांगा. ज्ञानी भक्त कसा होतो ते चाललेले. याप्रमाणे शरीर संबंधी अज्ञानरूपी रात्रीच्या उपाधी रहित एकटा वाट चालत असता हे शरीर आहे. आणि कधी कधी असंच आहे, परमार्थ एकट्यानेच करायचं असतं. तुम्हाला आपल्याला सगळ्यांना करायचं असेल तर एकट्यानेच करायचं, सगळं करायचं. श्रीपाद बाबांचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवा.
कोणतं मंडळ स्थापन नाही करायचं, कोणती गाडी नाही काढायची, घोडं नाही काढायचं, काम करत राहायचं, पण गुतायचं नाही. तरच तो तरू शकतो, नाही तर ते बी लचांड होतो आणि पुन्हा त्याला बॅकमध्ये घेऊन येतो पाठीमागे. अज्ञान रूपी शरीर संबंधी अज्ञान रूपी रात्री ही उपाधी रूपी रहित एकटा वाट चालत असता सहज कार्य क्षय होऊन ज्ञान उदयाची पहाट होते. कर्म आपल्याला सोडून गेलं पाहिजे. आपण कर्माला सोडून गेलो तर त्याला लोक वैताग म्हणतील. एक वैताग बी सारखा आहे आणि एक वैराग्य बी सारखे. मधले बाबा सांगतात वैराग बी सारखं, वैराग्य बी सारखं आणि वैताग बी सारखा. आपल्याला काय होतं परमार्थ करत असताना, संसार करत असताना आपल्याला वैताग येत असतो. बस आता झालं, आता यांच्याकडे बघणार नाही, आता जातो हरिहरी करायला. आता किती दिवस हरिहरी करणार? वैताग संपला का परत आला इकडं. एक वैराग्य आणि एक वैतागी दोन्ही दिसती सारे की वर्म झाले तो पारखी. आणि मग खरोखर सहज असा तो फलाशेच्या वाना घालत नाही, कर्म शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे सहज कार्य कर्मक्षय होऊन ज्ञानोदयाची पहाट होती. आता ज्ञान आपल्याला फक्त झालंय थेरी का काय? हो, थेरीच झाली फक्त. अनुभवजन्य ज्ञान झालंच नाही आपल्याला. आपल्या बाबांना नाही झालं. सिनियर जे सगळे ते बी याच्यामध्येच मोडत आहेत. कारण कर्माचा क्षय झाला नाही आणि ज्ञानोदयाची पाठ नाही झालेली. ती ज्ञानोदयाची पाठ व्हायला पाहिजे. सर्व खलविदम ब्रह्म. बस एवढं झाल्यानंतर तो मनुष्य म्हणणारच मला समाधी घ्यायची. तुकोबारायला म्हणावं लागलं आम्ही जातो आमच्या गावा. हे रामकृष्ण स्वामी विवेकानंदाचं मत. 3 गुणाचं येणं जाणे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. सत्वगुण 99.99 ला जातो ना, 99.99 ला 100% सत्वगुण जेव्हा होणार तेव्हा ही बॉडी त्याला कंट्रोलच करू शकत नाही. त्यावेळेला त्याचं 99.99 ला सत्वगुणाच्या ही वाक्य आहेत, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. निवृत्ती दादाला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणायचं मला समाधी घ्यायची. मुक्ताताईने समाधी घ्यायचं सांगितलं. सोपान काका म्हणले समाधी घ्यायची. हे सगळ्यांनी समाधी घेतल्यानंतर चांगदेव महाराज म्हणतात निवृत्ती दादा आम्हाला समाधी दिल्याशिवाय जायचं नाही बरं का. सगळ्यात लास्टला समाधी घेतली निवृत्तीने चांगदेव महाराजांनी. जर 14 वर्ष लागलं तो म्हणतो मला समाधी घ्या. काय कारण आहे? कर्मक्षय झाला, काही शिल्लक राहिलं नाही करायचं. अजून आपलं भरपूर काय करायचं शिल्लक आहे. त्यामुळे आपलं थांबावं लागेल. आपण जरी म्हणलं चला, आपण म्हणतोय ना चला बाबा वैतागलो संध्याकाळी झोपताना, माझे बी कधी कधी मुका येतोय. तुमच्या सगळ्यांचे येत असेल जास्ती माझे. पांडुरंगा सोडव रे आता बाबा सोडव. अशीच एक म्हातारी म्हणली गेली होती सरपणाला जंगलात, कोण नाही, रोज सरपण आणता आणता थकली आणि म्हणली पांडू यमा ये रे बाबा आता ये. आणि यम चालला होता दुसऱ्याला घ्यायला. तो म्हणला हे गिऱ्हाईक साईडला भेटले चला याला घेऊन आला. आजी चला मी आलोय. चौधरी आजी चला मी आलोय. तू कशाला आलो? तूच म्हणली न्यायला. अरे येड्या तुला काय न्यायला बोलवलं का? या जंगलात वज उचलून द्यायला मला कोण नव्हतं. दे मला उचलू लाग डोक्यावर जा तुझ्या कामानं तू. हे आपण बी म्हणणार आहे. कारण कर्मक्षय झालेला यम आला तरी आपण जाणार नाही, कारण कर्मक्षय झाला नाही. कर्मक्षय होऊन मग ज्ञानोदयाची पाठ होईल. जेव्हा संपूर्ण कर्म संपेल त्यावेळेला मात्र जगत ईश्वर स्वरूप आहे असा भासच होणार आपल्याला. भास नाही वास्तव. त्यालाच महाराज म्हणतात. टीव्हीला काय काय भागवत चालतात. नाचाल तुम्ही नाचाल, एकटे घरात नाचाल भागवत पाहून. त्या दिवशी समजायचा ना तुमचा बेडा पार झाला. काय एक जी ते माझ्या आता डोक्यात नाही म्हणून गाडीवर मला बरोबर आठवलं. ते म्हणतात सृष्टी के कण कण में सत का ही वास है, यही महाराज है वही महाराज है. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तादली. राधा राणीला म्हणतो ए गोरी घुंगटा उठावले, प्रेम की दीक्षा झोली में डाल दी. वही महाराज है वही महाराज है वही महाराज है वही महाराज है. सृष्टी के कण कण में सत का ही वास है. याला म्हणतात महाराज. आपले महाराज तर उगाच ताट होऊन बसलेले. आम्ही महाराज, तुम्ही स्वयंपाक बनवणारे महाराज. परमार्थातले महाराज होणारच नाही तुम्ही. त्याच वेळेस गुरु कृपारूप उषाकाल होतो.
त्यावेळेला मग बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचने फुटली पाठ, आणि मग ज्ञानरूपी सूर्याची कोवळे किरणी पडतात. त्यावेळी ब्रह्मैक्य दृष्टीचे ऐश्वर्य ज्याच्या दृष्टीस पडते, त्यावेळी तो इकडे तिकडे पाहतो, तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे आठवा. तो जरी स्वस्थ बसला तरी त्याला मीच आहे. जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू, किंवा नाथ महाराजांच्या हरिपाठाच्या अगोदर विठ्ठल लाविले पिसे, जिकडे पाहावा तिकडे दिसे. एवढी जागा रिकामी नाही. हे असो, त्याला सर्व ठिकाणी माझ्यापासून दुसरे काही एक दिसत नाही. याप्रमाणे पाण्याच्या डोहात बुडालेल्या घटाच्या आत व बाहेर पाणीच असते. काय दृष्टांत देऊन सांगितलं. वास्तव आपल्याला किती सांगितलं तर पटणार नाही, तरी दृष्टांत सांगतात. मठ बुडवलाय पाण्यामध्ये, नदीमध्ये पाणी पाजा, नदीमध्ये पाणी माठ बुडवला, माठाच्या आत बी पाणी आणि बाहेर बी पाणी. आत पाणी बाहेर पाणी, आहे की नाही. आत हरी बाहेर हरी, हे असं नुसतं म्हणायचं. आत हरी बाहेर हरी. हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा. ते सगळं साबूच आहे. काय चिरा घातला नाही, काय नाही, नुसतं बोलायचं, खुश व्हायचं, बोलायचं, खुश व्हायचं. पाण्याच्या डोहात बुडवलेला घटाच्या आत व बाहेर पाणीच असते, त्याप्रमाणे तो माझ्या आत असतो व मी त्याच्या अंतर्बाह्य असतो. हे वाक्य हरिपाठातलं. मागे पुढे उभा राय सांभाळत नाही, तोच माग पुढे आपल्या माग पोहोच. ज्ञानाची मशाल घेऊन रस्ता दाखवतो तुकाराम महाराज. अजून एक वाकण, चालविशी हाती. आपल्याला कोण चालवते? हाती धरून. त्याप्रमाणे तो माझ्या आत आणि मी त्याच्या अंतर्बाह्य असतो. हे शब्दाद्वारे बोलून दाखवता येईल असे नाही. म्हणून हे असो, याप्रमाणे तो ज्ञानीच तो ज्ञानाची वखारच पाहतो. केळाची वखार, आंब्याची वखार, म्हणजे आतमध्ये सगळं काय, तसाही ज्ञानाची वखार पाहतो. आणि तो ज्ञानाने सावरल्यामुळे अखिल विश्व आत्मस्वरूप आहे असे तो पाहतो. हे संपूर्ण विश्व वासुदेव स्वरूपच आहे अशा अनुभूतीरूपी रसाचाच त्याचा भाव निश्चय ओतलेला असतो. म्हणून सर्व भक्तामध्ये तोच सर्वश्रेष्ठ राजा आहे आणि ज्ञानी सुद्धा तोच आहे. धनुर्धरा, व्यापक अनुभूती रूपी भांडारात सर्व चराचरात्मक विश्वाचा समावेश होतो. असा हा महात्मा फार दुर्लभ आहे. सगळ्या चराचरामध्ये आपलं स्वतःचं स्वरूप पाहतो आणि असला महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. अर्जुना, याच्याशिवाय इतके असे मला पुष्कळ मिळतात. अर्जुना, याच्याशिवाय इतर असे मला पुष्कळ मिळतात की ज्यांची भक्ती भजने फक्त फल विषय उपभोगासाठीच असतात. चपराक मारले. असा जे एक भक्त मला आवडतो, बाकीचे जेवढे म्हणून आहेत अर्जुना, याच्याशिवाय इतर जे भक्त मला पुष्कळ मिळतात की ज्यांची भक्ती भजने फक्त विषय उपभोगासाठी असतात. कारण आशा रूपी तिमिराने त्यांची दृष्टी मंद विषयांध झालेली असते. देवाच्या याच्यात भक्ती करून मला काय फायदा होणार आहे असं जो म्हणतोय. भक्ती करतो पण कशासाठी? काहीतरी लाभासाठी. त्यांची दृष्टी पापामुळं गढूळ झालेली आहे ते म्हणतात. आणि फळाच्या तीव्र इच्छेने त्याच्या अंतःकरणात कामाचा प्रवेश झाला व त्याच्या संसर्गाने ज्ञानरूपी दिवा मालवला गेला. तसा तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो दिवा आहे. जसा येशू ख्रिस्ताच्या हृदयामध्ये दाखवतात ना दिवा जळताना, तो आपल्या सगळ्यांच्या जळतोय आतमध्ये, पण आपल्याला त्याची जाणीव नाही. त्याच्यामध्ये सर्व कर्माची राख होऊन जाते. तोच यज्ञ खरा. तो संसर्गाने ज्ञानरूपी दिवा मालवला गेला. अशा दोन्ही प्रकारांनी अंतर्बाह्य ती अंधारात पडली. इकडं अंतर्बाह्य कोण आहे? त्याच्या ज्ञान आहे, परमात्मा आहे. आणि इकडच्या ह्या भक्ताच्या ज्याची विषयानंद बुद्धी झालेली, दयाची भजनेच भोगासाठी काय ओळ वाचले. ये बहुत जोडती किरटी, बाकीची बी माझ्याशी बरेच नाते जोडतात, पण दयाची भजने भोगासाठी. ते आशा तिमिर दृष्टी विषयांद झाली. परमात्म्याकडे जाऊन सुद्धा विषयांद, देवाकडे जाऊन बी विषय मागावेत. अशा दोन्ही प्रकारांनी अंतर्बाह्य ते अंधारात पडले. म्हणून मी त्यांच्याजवळ असूनही ते मला अंतरतात आणि मग सर्व भावे करून इतर देवतांना भजू लागतात. अगोदरच ते प्रकृतीच्या अधीन झालेले दास आणि त्यात भोगप्राप्ती करता दीन झालेले. मग काय प्रश्नचिन्ह? अगोदरच ते प्रकृतीचे दास या शरीराचे, आणि त्यामध्ये भोग प्राप्ती करता दीन झालेले. आम्हाला कोण देते का, आम्हाला कोण काय देते का, असे ते मोठ्या कौतुकाने वैशिक सुख लंपट होऊन
देवांची अशी भक्ती करतात पहा. त्या त्या देवता आराधने जे जे नियम असतील ते ते जाणून तसेचे तसेच जी जी ज्या देवदेवतांचा उपचार सामुग्री लागत असेल ती ती सर्व जमवून ते उपचार अर्पण कसे करावे तेही समजून घेऊन त्या त्या विधीप्रमाणे ती ती विहित कर्मे करतात. परंतु जो जो ज्या ज्या इतर देवतेची फला करता उपासना करायची इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णतया पुरवणारा मीच आहे. कारण त्याच्यावर जो देव आहे सगळं चराचरच त्याने भरलेलं आहे. तर इंद्राच्या आतमध्ये कोण आहे आणि इंद्राची जर उपासना केली त्याच्या हातात काय द्यायचं. तिथं मीच आहे. पण मात्र याची दृष्टी तशी नाही. याची दृष्टी जर असेल ना त्या देवाकडून भेटलं तरी मला ईश्वराकडून भेटले तो परमात्मा जो आहे तर मात्र त्याची दृष्टी ठीक आहे. पण तशी त्याची दृष्टी नाही. तो जो पुरवतोय तो माझ्या सामर्थ्याशिवाय पुरवत नाही. सूर्य प्रकाश देतोय सूर्याला अस्तित्वच नाही. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणी चालू जगाशी हलवी चालविता मीच. तुमचा श्वास सुद्धा तोच हलवतो. सगळ्या गोष्टी सूर्याला स्वतःचा अस्तित्व नाही. त्याच्या अस्तित्वाशिवाय कोण नाही. आणि म्हणून त्याला आपल्याला शरण जाय. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा जमी वर्म हे जाणून शरण आलो. पण याची तशी दृष्टी नाही. त्या त्या देवतेची फला करता उपासना करण्याची इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णतया पुरवणारा मीच आहे. हे पहा देव देवी मीच आहे. परंतु त्याचा तसाही निश्चय नसतो. म्हणून त्या त्या देवदेवतांच्या ठिकाणी तो निरनिराळा भाव धरीत असतो. मग त्यांना ज्या ज्या देवतेचे जे योग्य आराधन असेल त्या त्या देवतेचे श्रद्धापूर्वक आपली कार्यसिद्धी होईपर्यंत ते यथाविधी पूजन करतात. कुठपर्यंत करतात. कार्यसिद्धी होतोपर्यंत. याप्रमाणे ज्याने जे फल इच्छा आहे ते फळ त्याला प्राप्त होते. परंतु ते सर्व माझ्यापासूनच मिळते. कारण सर्वांत अंतर्यामी मीच आहे. जो पुरवणार आहे त्याच्याकडे सुद्धा मीच आहे. परंतु हे भक्त मला जाणत नाही. कारण ते आशापाशातून मुक्त होऊन बाहेर पडतच नाही. आणि म्हणूनच नाशिवंत अशी इच्छित फले त्यांना प्राप्त होतात. आधी काय सांगावे. अशा प्रकारचे जे भजन म्हणजे जन्म मरण रूपी संसाराचे साधन होय. ही सगळी लोक देवाची भक्ती करतात ना. चौथ्या अध्यायात होऊन गेला मला अटेन्शन. देख मनुष्य जात स्वभावतात भजनशील झाले असते केवळ माझे काही परी ज्ञानेविन नाशले. ईश्वराचं ज्ञान नाही झालं. सगळ्या चराचरामध्ये तो नटलेला हे नाही माहिती. आणि म्हणून बुद्धिभेदाची आली आणि कल्पना येते कल्पू लागले अनेकत्व वेगवेगळं पाहायला लागले. एकाचेच अनेक प्रकार झाले पण ते वेगवेगळ्या प्रकाराने पाहतात. आणि अशा प्रकारे जे भजन म्हणजे जन्म मरण रूपी संसाराचे साधन. आपण पण आपला पत्ता तपासून पाहायचा. आपले पंढरपूर आळंदी त्र्यंबक सत्ते सगळं चाललंय कशासाठी चालले नाही. संसाराचं जन्म मरणाचं साधन चाललंय का ते क्लिअर करायचं साधन चाललंय. बाकी त्या भजनाने मिळणारा फलभोग म्हणजे क्षणभर दिसणारे एक स्वप्नच होय. सगळे बाबा लोक त्याच्यामध्ये रममान झालेले या श्लोकामध्ये. तेवढ्यासाठी भक्ती करतात फक्त. क्षणभर दिसणारे एक स्वप्नच होय जे बाजूला राहू द्या. मग त्याचे आवडते दैवत कोणते का असेना पण जो ज्या देवतांचे पूजन करतो तो त्या देवत्वास पावतो. याच न्यायाने दुसरे वाक्य काय सांग. गणपतीची भक्ती करत असेल तर होणार. गणपतीच्या जवळचा जर ज्ञानी नाही झाला नुसताच गणपतीचा भक्त होईल उंदीर देवाला वाहण्यासाठी. बाकी काय होणार. शंकराचा भक्त झाला तर ते डाळ गण होईल. त्या गणांमधला होईल. त्याच्यातला एखादा आवडता झाला तर एक शिंगावाला होईल नाही तर 2 शिंगावाला होणार. पण ते स्वरूप नाही जाणू शकत. ज्या देवताची भक्ती करतो त्या देवताचा दास होऊन राहणार. नाही तर शंकराच्या गाळ्यातला नाग होऊन बसणार. मग तो कोणाला जवळ येऊन जाणार नाही. पण तू ज्या ज्या देवतेचे पूजन करतो तो त्या त्या देवत्वास पावतो. याच न्यायाने दुसरे जे तन मन व प्राण अर्पण करून अखंड माझ्याच भक्ती मार्गाला लागले ते देहांती मत स्वरूप होतात. तो तिकडून त्या देवाला प्राप्त होतो. जो मला प्राप्त झाला माझ्या भजनाला लागला माझ्या नादाला लागला तो माझ्यासारखा झाला. पण प्राणी तसे करीत नाही आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करून घेतात. हेच तुकाराम महाराज सांगतात. करी आता बाप्पा स्वहिताचा स्वार्थ. तुझा स्वार्थ तुझं हित कशात आहे बघ. साधे सोपे अभंग म्हणे पण त्याच्यात आपण
काय तुमच्या गाडीत कोणता आपुल्या हिता जो असे जागता. आता आपुल्या हिता आपल्यातले किती जण जागते असतील तर काय माहिती बाबा, त्याच्यात किती 100 मधले किती जागे निघतील काय माहिती. आपुल्या हिता जो असे जागता. जर जागा असेल तर ईश्वराच्या चरणावर समर्पण होईल. केवळ ईश्वरासाठी, केवळ भगवंतासाठीच करत असेल भक्ती. बाकी संसारात जी नाही ना त्याचं केवळ एका ईश्वरासाठी. ईश्वरासाठी म्हणजे घरदार सोडून जायचं काय, ते अप्रोटेट जसंच्या तसं करायचं, पण चित्तवृत्ती इथं पाहिजे. इकडं गरज लागली का ते टाकलं आला इकडं, इकडं काही नसलं का चालला तिकडं, असं पाहिजे. पण उलट आहे आपलं, तिकडं काही नसलं का इकडं, तिकडं काय निघालं का इकडचं पेटलं चाललं तिकडं आपला, असा उरपट आपला काय. मग त्याचप्रमाणे देव मानतो जो मला जसा बसतो त्याला मी तसा बसतो. 10 वर्ष झाले अनुभव घेऊन, आणि हे वर्षामध्ये एवढं हुशार झाला मी. 10 वर्ष अरे तू जसा भाजला तसं तुझ्या पदरात पडलं. तू नुसता 10 वर्ष राहिला, जाधव साहेब म्हणतात नुसता डंगऱ्या बनून राहिला तू. हा त्याला म्हणायचं श्रोता पुन्हा परत त्याला याच्यात घेऊन येतो तासात वक्त्याला, बाहेर जाऊन नाही देत. आणि बाबा म्हणतात ते किंवा म्हणतात नुसता पंक्ती पठाणच झाला, साधूंच्या बरोबर राहिला आणि पंक्ती पठाण झाला. म्हणलं एवढे 2 टोप मी भात खाऊ शकतो. बोला बाबा, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही टोप खाऊ शकतो. काय झाला मी कोणतं 60 खंड्या अन्न खाल्ला. मग हजूर ऋषी काय शिकला हा खायला, ते एवढं संतामध्ये राहून 2 टोप एका वेळेला भात खायला शिकला. पंक्ती पठाण झाला, बहादर नाही झाला, हरिभक्तीत पारंगत नाही झाला. पण प्राणी तसे करीत नाही आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करून घेतात. ते त्यांचे करणे तळहातातील पाण्यात पोहल्याप्रमाणेच होईल. संसाराचं स्वरूप आहे. ज्याच्या नादी लागलं त्याच्यात शाश्वतताच नाहीये, त्याच्यामध्ये सुख आहेच नाही. कुत्र्याची हड्डी कुत्रा हड्डीचं गळतोय ते प्रमाणे आहेच नाही, त्याच्या तळहातावर पोहण्याप्रमाणे. ज्याच्यात सुख नाही तिथं तुम्ही राखेमध्ये भोंग पेटू शकत नाही. आणि न्यायाचे उकुरडे शोधले तरी त्याच्यात काय भेटणार आहे? सोनं भेटणार आहे. किंवा अमृताच्या समुद्रात बुडी द्यावी आणि मग तोंड घट्ट का धरावे. काय दुर्दैव, काही नाही आपल्या खरोखर कधी कधी कर्म असं वाटतं याचं बरंच कर्म पॉवरफुल आहे, अनुग्रह भेटला, किती लोकांना मिळत नाही, याला भेटला. पण हा करतोय कुठं काय, समुद्रात काय म्हणतात अमृताच्या समुद्रात पडलाय. पण मग तोंड बंद करू नये, नाकात पाठी जाऊन नाही द्यायचं, तोंडात जाऊन नाही द्यायचं म्हणतो का? मरण का? अमृताच्या सागरात पडला, नाका तोंडात पाणी गेलं मरण नको म्हणतो. इकडे गेल्यावर आमचं नुकसान होतंय. अरे इकडे आल्यावर जो फायदा होईल ना त्याचा हिसाबच करू शकत नाही. पुण्याची गणना कोण करी. सुरुवातीला संसारामध्ये नुकसान होतं आपलं, परमार्थाकडे आल्यावर लक्षात ठेवा नुकसान होतच. पण परमार्थासाठी प्रपंचाचं झालेलं नुकसान दिसतं, पण प्रपंचाकडे नुकसान करून परमार्थात झालेला फायदा हा लवकर दिसत नाही, तो म्हातारपणे दिसतो. जेव्हा द्राक्षाला दूध घातले तेव्हा वाया गेल्यासारखं दिसतं, पण जेव्हा फळ येतं तोंडात पडतं तेव्हा कळतं का ते गेलेलं दूध वाया नाही गेलेलं, ते आता चवीला आलेलं आहे. किंवा अमृताच्या समुद्रात बुडी द्यावी आणि मग तोंड घट्ट मिटून का धरावे आणि मनामध्ये तरी डबक्यातील पाण्याची आठवण का करावी. संसाराच्या गोष्टी करत बसायच्या पंढरपूरमध्ये जाऊन, म्हणजे डबक्यातलं पाणी आठवणं. अमृताच्या सागरामध्ये जाऊन तिथं जाऊन भांडणं करणं म्हणजे काय, डबक्यातलं पाणी आठवण्यासारखं. अमृतात शिरून देखील तोंडात अमृत जाऊ न देता मरावे हे कसे तरी हे असे तरी कशाला करावे. त्यापेक्षा तर अमृतात सुखाने सुखरूप होऊन अमर होऊन का न राहावे, न मरणारे का न व्हावे. त्याप्रमाणे धनुधरा फलाशा रूप पिंजरा टाकून देऊन फल आशा सगळे त्याच्यात गुंतलेले फलाशा रूपी पिंजरा टाकून देऊन ब्रह्म ऐक्य अनुभूती रूप पंखाने चिदाकाशात स्वच्छंद संचार करणारा समर्थ धनी का न व्हावे. आपल्याला पंख दिलेत ना, उडून जावं, आनंद लुटाव. नाही पटत दुसरीकडे जायचं, तिसरीकडे जायचं, पण आनंद लुटत राहायचं. त्या चिदाकाशात आपण ज्या मनाने उंच उडून जावे, त्या मनाने त्यात आपल्या इच्छेप्रमाणे अनायासे सुखाने उडण्यास भरपूर अवकाश मिळतो. किती आनंद घ्या ना.
कुठं जा, मी तो पाहिला आनंद. गोटीमध्ये पाहिला, रावरीला जाऊन पाहिला, मोडलीमला जाऊन पाहिला, पंढरपूरला जाऊन पाहिला. किती उड्या मारा तुम्ही, किती आनंद लुटा, अनुभूती तुमची ज्ञानगंगा भरतच जाणार. तुम्ही असे पूर्णत्वाने भरलेले कुंभ होणार. त्या चिदाकाशात आपण ज्या मानाने उंच उडून जावे, त्या मानाने त्यात आपल्या इच्छेप्रमाणे अनायासे ऑटोमॅटिक सुखाने उडण्यास भरपूर अवकाश मिळतो. त्या न मोजण्या येणाऱ्या असीम स्वरूपाला मापात का घालावे. मत निराकाराला इंद्रिय गोचर, साकार इंद्रिय गोचर का मानावे. मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधने करून का शिनावे. बस वस्तू परमार्थ म्हणजे फक्त वस्तुस्थिती समजून घेणे. त्याच्या पलीकडे जास्त राबणे म्हणजे शिन्न आहे. ते म्हणतात मी स्वतः सिद्ध आहे. त्याला फक्त याला लोखंड एवढं समजून घ्यायला किती होम करायला पाहिजे, किती चिंतन केलं म्हणजे कळेल. रश्शी पडलेली आणि चिंतनाला बसलाय म्हणले. काय झालं का चिंतनाला बसवायचं म्हणले. काय करण्यासाठी. रश्शी का साप. आता याला काय निवाडा करायला पाहिजे. रश्शी का साप पाहायचं असेल तर काय करायला पाहिजे. हो, बॅटरी पाहिजे, ती जाऊन चेक करायचं नक्की काय. जर थोडं घाबरत असेल तर लांबून करायचं. ही काय काठी आणून ठेवलेली, चेक करायचं आणि मग बाजूला व्हायचं. जर कळालं रश्शी आहे ती, सापाची भीती गेली, रश्शी परत चाललं खांद्यावर मारून. कवळी भरगवत असत तर आणायचं तर बांधून आणीन, कामाला येणार रश्शी उलटती. काही टाकून द्यायचं नाही तर सगळं कार्यासाठी. अर्जुना मग का मरून जायचं. मग ते स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्ती करता साधने करून का मरावे. आणि स्वतः सिद्ध परमात्मा स्वतः सिद्ध आहे. तो तुमच्या आतमध्ये. तुम्ही स्वतः सिद्ध आहेत का तुम्हाला कोण सिद्ध करणार आहे. बाबा बाबा करणार आहेत आपल्याला सिद्ध. काय प्रमाण पंढरपूरचा जो आहे तो नाही घडविला नाही बैसविला. स्वयंभू आमचा विटेवर उभा. हे 4 देहाची वीट आहे. ती वीट आहे ना 4 देहाची करवण्या वीट उभा असे नीट विटेवरी. तू सूक्ष्म कारण आणि महाकारण याच्यावर त्या विटेवर स्वयंसिद्ध आहे तो. त्याला कोणी घडवलेलं नाही. नाही बाबांनी घडवलं असेल. असं कसं म्हणता तुम्ही. कसं काय शेळके बाबा. त्यावेळेला नेमकं माईक कमी होते, उत्तर नाही, प्रश्न नाही कळत. स्वतः सिद्ध आहेत आपण. का मारायचं शिनून. देव म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी. आता ते हिंडणाऱ्याला जाऊन आपण सांगितलं व्यर्थ का हिंडशी. तो म्हणे यायची येतं कुठं जाते नाही ना आम्ही फिरतो तर आम्हाला म्हणतात व्यर्थ का हिंडशी. असा दुराग्रह होतो. निज देव नेनसी मुळी कोण. अरे अष्टोत्तरचे जे ते जायचे चरणी तो तुझ्या हृदय कोणी आत्माराम. देव जवळ असता काय वाक्य. आन तीर्था जाती मोकलाची आता ज्ञान देव म्हणे. संपला. पुढे शोधायला चाललं. स्वतः सिद्ध असता साधने करून काशी नाही. पण अर्जुना या सर्व बोलण्याचा खरोखर विचार केला तर या जीवांना बहुत करून ही गोष्ट कळत नाही, आवडत नाही. क्लिअर करून टाकलं सगळं. खातच क्लिअर करून टाकलं. सांगितलेलं पटत नाही. एक तर काय एक तर आम्हाला काय कळत नाही. म्हणजे एक तुमचं आपलं नाही चाललं बरं का. मी येतं एक तर आपल्याला काय कळत आणि दुसऱ्यांनी सांगितल्यावर आपण लगेच त्याचं ऐकून घेत नाही आणि कळत नाही. आता त्याला कसं काय शहाणं करायचं. तरी तोच म्हणला झालो मी शहाणा. कारण की का नाही शहाणे होते. ही जी माया आहे देवाची त्याच्यामुळे ते आंधळे झालेले आहेत. त्या मायेच्या योगाने त्यांना जे दिसतं त्यालाच ते सत्य स्वरूप समजतात आणि जे दिसत नाही ते आहेच नाही असं म्हणतात. पहा कारण की ते योग मायेच्या पडद्याने आंधळे झालेले असतात. पूर्वजन्मी पाप केले त्याच्यामुळे त्या गोष्टी त्या आंधळे. आणि म्हणून देहबुद्धीच्या बळाने प्रकाश रूप जो मी त्या मला ते पाहत नाही. फक्त देहाला स्वतःला समजतात. देहालाच आत्मा समजतात. एक विशेष चैतन्य शक्ती आहे ती जाणतच नाही. कारण देहावरच आदरू. ते म्हणतात का योग माया पडळे जे झाले आती आंधळे. म्हणून प्रकाशाचे निदे बळे न देखती माते. सहज विचार करून पाहिले तर ज्यात मी नाही अशी एक तरी वस्तू आहे का. हे पहा की कोणतेही जळ रसावातून आहे का.
कोणत्याही पाण्यामध्ये रस नाही म्हणजे चव नाही असं आहे का? तसं कोणत्या वस्तूत मी नाहीये. मग जे लोक मोठमोठे विद्वान लोक म्हणतात देव भेटणं एवढं सोपं नाही, देव काय आहेच नाही, आता हे कलियुग आहे. म्हणजे आता हे ज्ञानेश्वरी वाचतात का अजून काय वाचतात काय नाही? हा, पेपर वाचतात ते म्हणतात. एक तरी वस्तू आहे का? हे पहा, कोणतेही जळ रसापासून आहे का? वारा कोणाला स्पर्श करीत नाही. म्हणजे वारा कोण आहे? मागच्याच अध्यायात सांगितलं. याच अध्यायात सुरुवातीला विज्ञान सांगितलं. पाण्यामध्ये असणारा रस मी आहे, आकाशात जे असणारी पोकळी मी आहे, वाऱ्यामध्ये जो स्पर्श करणारा गुण आहे तो मी आहे, थंडावा जो आहे त्याच्यामध्ये. वारा कोणाला स्पर्श करीत नाही, आकाश कोठे व्यापित नाही, या तो मीच एक अवघ्या विश्वात ओतप्रोत भरलेला आहे. आणि म्हणून बाबांचं वाक्य साधुबोध कॅसेटमध्ये, हे आकाश नाही देवे, हा वारा नाही देवे, हा प्रकाश नाही हे देवे, नाही नाही हे सगळंच ईश्वर आहे. भल्या माणसांच्या जगामध्ये तू आहेस, सगळं जगच विश्व यांच्या जगातला तू एक आहेस. तू कोण आहेस मग? अरे ह्या जगात आतापर्यंत जितके प्राणी होऊन गेले, काय काय सोपं सांगितलं बघा. आता आपण गेलेल्या माणसाचा शोक का नाही करायचा? आपल्या घरातलं एखादं गेलं निवर्तलं तर काय शोक करायचं नाही? पहा त्याचं उत्तर आहे, का रडायचं नाही? कुठं गेला तो? पण लोक असे, पूर्वी मुंबईला निघालं तरी माणूस रडायचे, तर तो जर जगच सोडून गेला तर का नाही रडायचे? नुसता मुंबईला निघाला तरी रडते, पूर्वी सासरी निघाली तरी रडते. मग तिकडे चांगलं नव्हतं तर कशाला तिला पाठवायचं? तिकडे ठेवायची होती घरी. पहा, अरे या जगात आतापर्यंत जितके प्राणी होऊन गेले ते मीच होऊन राहिलेले. म्हणजे आपल्या आज आपण जे कोण होऊन गेलेले आता कुठं राहून राहिले? कुठे गेलेले ते तिकडेच गेले, जिथून आले होते तिथे गेले. आणि हल्ली जितके वावरत आहे तेही मीच आहे. हे बाबाला सांगितलं पाहिजे, कीर्तनकार बाबाला. देव नाही, हल्ली जे वावरतात हे कोण ऐकायला आले तुमचं? म्हणतात तर खरं प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, पण दुबळा नाही समजत म्हणून प्रभू कळत नाही. मी दुबळा अर्चित असे भक्ती, प्रभू स्वतःला समजता आणि यांना दुबळे समजता. म्हणून बोल गंगावती स्वीकारा की हल्ली जितके वावरत आहेत तेही मीच आहे. किंवा यापुढे जे प्राणी होणार आहेत आपले नातू पंतू, ते सुद्धा कोण आहेत? आपल्या पोटी कोण आले नाही जन्माला? यशोदेच्याच पोटी आला, वसुदेवाच्या पोटी आला, देवकीच्या पोटी आला, ना आपल्या पोटी कोण आलाय? तो आलाय आपला जीव घ्यायला. देवच आलाय पण आलाय जीव घ्यायला, आहे की नाही? किंवा यापुढे जे प्राणी होणार आहे तेही माझ्यापासून भिन्न नाहीत. हे असं सर्व फक्त बोलावे मात्र, वस्तुतः काही होत नाही आणि काही जात नाही. एवढं ज्याला कळलं त्याचं नाव ज्ञानी. पूर्वीचे गेले ते मीच झालेले, आता हल्ली जे आहेत ते मीच आहे, पुढे जे होणार आहे ते सुद्धा. आणि वस्तुतः काही होत नाही आणि जात नाही, फक्त बोलायचं. कर्मच नाही म्हणून बोलायचं, तुम्ही ऐकायचं ना आपण घरी जायचं बस. उदाहरण देतात पहा, किती उदाहरण. परमार्थ यालाच म्हणतात काही न करणे. ज्ञानेश्वर महाराजांनी हात उंचावून सांगितलं हरिपाठामध्ये. काय वाक्य? हा, करू नका काही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. शब्बास. कैसे नाही दैवत प्रसन्न त्वरित. कसं काय देव ताबडतोब प्रसन्न होईल? तर तू एक काम कर, पंढरपूरला जा, आळंदीला जा. काय सांगितलं त्याच्या पुढं? असं सांगितलंय, कैसे नाही दैवत प्रसन्न त्वरित. उगा राहा, गबस, शांत बस, निवांत राहा. आणि जर पळशील तर शिवाया उगाच कष्टात पडशील तू. ज्याप्रमाणे दोरीवर भासणाऱ्या सापाविषयी तो काळा, कवड्या, गवळ्यासारखा, ठिपक्याचा वगैरे पैकी अमुक जातीचा आहे असा कोणाचाही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राणी मात्र मिथ्या असल्यामुळे तत्संबंधी कोणताच निश्चय करता येत नाही. रस्सीवर साप बसतो, कोणता करायचा निश्चय? हायच नाही तर निश्चय करणार. तसं प्राणी मात्र जग दिसतंय, हाच उदाहरण तुकोबाराय म्हणतात. प्रमाण आठवतं, रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर. जगडंबर म्हणजे या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलाय सगळे देव, यक्ष, किन्नर, जनावर, प्राणी सगळे जगडंबर मध्ये येतात. सगळे हे एवढे खालची जेवढी आहे ना सिस्टीम ही, हे सगळे जगडंबर आहे. हे रश्शीवर भासलेला सर्प, त्याच्यात आपण कुठं आहे का बघा बरं.
त्याच्यात अजून जरा थोडं दाखवायला पाहिजे होतं. माणसाच्या योनीमध्ये असं दाखवायला पाहिजे होतं, रिक्षा ड्रायव्हर, BST वाला, पोलीसवाला असं दाखवायला पाहिजे. म्हणजे मग बघितलं सहाय आहे आपण आहे इथं. ज्याप्रमाणे दोरीवर भासणाऱ्या याला गुरु यायला लागले असं आहे. हेच आपलं कर्म आहे, याच्या पलीकडे काय दुसरं. ज्याप्रमाणे दोरीवर भासणाऱ्या हे पंडू सुद्धा अशा प्रकारे मी सदा हरी हरी याच रडत रडत राव घोड्यावर बसून चल वाला बाबा झालं वाला आता थोडंच राहिले, आता तर झालं, चिंतन झालं म्हणजे झालं, अवस्था झाली म्हणजे झालं. अरे अवस्था झाली म्हणजे झालं का? आता सुरुवात झाली आताशी, अजून पुढे बरंच काही करणे आहे. हे पंडू सुद्धा अशा प्रकारे मी सदा अखंड व्याप्त असताना त्याला म्हणतात अखंड हरिनाम सत्ता. गावात एकदा एका पोराने विचारला आजोबांना, बाबा आज सप्त्याला लोक यायला लागली, गायक यायला लागले, वादक यायला लागले, ज्ञानेश्वरी पारायण करणारे यायला लागले, काय बाबा आपल्या गावात? म्हणे सप्ताह चालू होणार. सप्ताह काय असतं सप्त्यामध्ये? म्हणे नियमाचं भजन, पारायण, प्रवचन, संध्याकाळी हरिपाठ, नाचून नाचून घामाघूम व्हायचं, त्याच्यानंतर लगेच जेवून आलं का लगेच कीर्तन, रात्रभर जागर. हे असं किती दिवस चालणार म्हणला? असं किती दिवस चालणार? बाबाला प्रश्न प्रश्न. बाबा म्हणजे जाऊन बोर्डावर लिहून आलेलं, बोर्डावर लिहिलेलं आहे किती दिवस चालणार आहे. तर बोर्डावर पहिलं लिहिलेलं होतं ठळक अक्षरात, काय लिहिलं होतं? अखंड हरिनाम सप्ताह. त्यांनी कशाला खालची तारीख पाहिली? पोरांनी लगेच निश्चय केला, बारक्या पोरांनी. अखंड बाबा म्हणजे आपल्या गावात आलेले आता हे महाराज, वादक, गायक हे आता कधी जाणारच नाही. बाबा म्हणले या पोराला येड लागलं काय? आता पोरग बरोबर म्हणत होतो ना, जसं लिहिलं तसं. अखंड म्हणजे कोणत्याच गोष्टीचा खंड नाही, असा सप्ताह आपल्या गावात चालू होणार आहे. तसं पंडू सुद्धा या प्रकारे मी सदा अखंड व्याप्त असताना ज्या प्राणीमात्राच्या मागे जन्म मरण रूपी हा संसार लागला आहे त्याचे कारण थोडेसे निराळेच आहे. म्हणून त्यांच्याविषयी आता थोडीशी गोष्ट सांगतो ती ऐक. जेव्हा अहंकार, तनु, शरीर या दोहांची परस्परात प्रीती जडली जाते. अहंकार मी कोणतरी एक आहे आणि एक शरीर, त्या शरीराबद्दल तो अहंकार, मी संपत आणले, मी पुरुष आहे. गाढवाला सुद्धा अहंकार आहे. कुत्रा याला काय म्हणतात? याला हा अहंकार घेतलाय कोणी? मी रुमाने हा अहंकार घेतलाय कोणी? घेतलाय तंतूनी घेतलेला आहे, सुताने घेतलेला आहे, कापसाने घेतलेला अहंकार. मी रुमाल आहे, जरी लांब मोठा असला तर मी टॉवेल आहे, मी धोतर आहे. नाही तर वास्तविक तो आहे कोण? तनुशी, एवढ्याच्या स्वरूपाची. याच्यापेक्षा मोठा तुकडा असता तर अजून काय झालं असतं? छोटा होता म्हणून तो रुमाल झाला. त्या गोष्टी हे दाखवतं, ओळख करून देतो, मी रुमाल आहे, त्याचं नाव अहंकार. मी अमुक आहे. कशामुळं? तर त्याच्या आकारावरून तो म्हणला मी रुमाल आहे. तसं या बॉडीवर तो तनुशी प्रेम झाल्यानंतर तो अहंकार जागृत झाला, मी अमुक आहे. म्हणून त्यांच्याविषयी थोडी. तर अहंकार व तनु या दोघांशी परस्परावर प्रीती जडली. त्या दोघांच्या प्रीतीपासून इच्छारूप एक मुलगी उत्पन्न झाली व ती आपल्या कामरूपी पूर्ण तारुण्यात ज्यावेळी त्या आणि कामरूपी पूर्ण तारुण्यात आली त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लागले. त्या दोघांपासून सुख दुःख रूपी द्वंद्व मोह हा पुत्र जन्माला आला. आता हा आपला वतवळ आहे एकट्याचा. नंतर त्याचा आजोबा जो अहंकार त्याने त्याला वाढवली. कोणी? नातवाला कोणी सांभाळलं? आजोबांनी. जो द्वंद्व मोह नेहमी सात्विक धैर्याचा प्रतिकूल असतो व इंद्रिय दमनालाही द्वेषामुळे छळणारा असून आकलन होत नाही, कारण तो आशारूपी दुग्धाने पुष्ट झालेला असतो. हे धनुर्धरा, पुन्हा असंतोष रूपी मद्याने उन्मत्त होऊन पंच विषय रूपी खोलीमध्ये प्रकृतीरूप स्त्रीसह राहतो. स्त्री कोणाला म्हणाले? शरीराला म्हटलेले. आपल्या प्रत्येकाची शरीर आहे ना, तिला स्त्री म्हटलेले आहे. आणि त्याच्यामध्ये जो आत्मा राहिला ना, चैतन्य, त्याला पुरुष म्हटलेलं आहे. हिच्याशी त्याचं लग्न लागलेलं आहे, हिच्याशी ऐक्य जडलेले आणि तिचं ऐक्य होतो, त्याला म्हणतात बायकोचा बैल झालाय. प्रकृती म्हणते तसंच तो वागतो.
त्याने अंतकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरलेले आहेत. जो कुमार्गाच्या आडवाटा काढले आहेत. आता याच्यामध्ये दिलेले कुवासना बघा, इथं कुठं दिसत त्याच्यामध्ये दाखवलं. हे बघा कुवासना कुठं गेली, काठी ही बघा, ही बघा, इथून मनुष्य जन्म 84 लक्ष, ही कुवासना चालला इथं. कुवासनेने कुठं जातो, अधर्म शाखा अप्रवृत्ती 165 क्रमांकाची वड 15 अध्यातली. आता तो इथून माणसाच्या युनिटून गेला का कुठं जाणार, पहिला पशु, तिथं अजून खाली पक्षी, त्याच्यानंतर सुकर, त्याच्यानंतर वाघ, सर्प, विंचू, माती, तनू, तरु, तृण, लोह, लोष्ट आणि सगळ्यात शेवटी इकडं पाषाण दगड होणार. म्हणजे आपण एवढी माणसाच्या युनिला आलीत ना, ही नंतर दगड होणार. आणि आता जी माणसाच्या युनिट आहेत ती पहिली कुणा होती, पहिली दगड होती. तुका म्हणे ठाया जाया आली आपुल्या. म्हणजे पहिला दगड होता, आता माणूस झाला. आता परत कोण होतो, दगड. आपल्याच हातात आहे सुटायचं का गुतायचं. अंतकरण शुद्धीच्या वाटेत विकल्परूपी काटे पसरले आणि कुमार्गाच्या आडवाटा काढल्या आहेत. त्या योगाने प्राणी मात्र भांबावून गेले व संसारूपी अरण्यात पडले व मग त्यांना महादुःखाच्या दांडक्याच्या सपाट्याने बडवले गेले. याप्रमाणे विकल्पाचे पोकळ व अंकुचितार काटे पाहून मती भ्रंशाची माघार घेतच नाही. आपल्याला काही कळालं नाही ना, आपल्या डोक्यात काय नाही, तो माघार घेत नाही, बुद्धीला भ्रम पाशात पडू देत नाही. ज्याने भक्तीच्या एका निष्ठेच्या पण ज्या पुण्यकर्म करणाऱ्या जनाचे पाप क्षीण झालेले असते ते पुण्यवान लोक द्वंद्व मोहापासून सर्वता मुक्त दृढतर होतात आणि मला होतात. श्लोक चेंज झाला. आता आतापर्यंत यांचं सांगितलं जे भरकटलेत, आता दुसरं जो आहे तो मतीला भ्रंश पडूच देत नाही. काही झालं जरी खांबावर भूत दिसला तरी तो म्हणतो काय आहे, खांबच आहे. रस्सीवर साप दिसला तर म्हणतो नाही साप नाही, रस्सीच आहे. याप्रमाणे विकल्पाचे पोकळ अनुकुचितार काटे पाहून मतिभ्रंशाची माघार घेत नाही, बुद्धीला भ्रमपाशात पडू देत नाही. आता तो नेक भक्त सत्वगुणातला, ज्याने भक्तीच्या एका निष्ठेच्या पावलाने नीट सरळ मार्गाने जाताना विकल्परूपी भाल्यासारखे काटे चिरडून टाकून महापातकाचे अरण्यही माग टाकलेले. हेच ते जे आता याच्यातले इकडं वरती गेलेत बघा, सुवासना हे इकडून चालले असे वरती, इकडं जाणार. इकडे विवेक, दम, वैराग्य, सदाचार, इथं आता पुढे रवी चंद्र इकडं इथपर्यंत अडकलेले आहेत सगळे. ब्रह्म विष्णू महेश त्याच्यावरती जायचं आपल्याला. महापातकाचे अरण्य माग टाकले. नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली व माझे सान्निध्य प्राप्त करून घेतले आणि फार काय सांगावे असे ते भक्त वाट माऱ्याच्या काम क्रोधा द्वंद्वाधिकापासून हातून सुटले. असे ते भक्त वाट माऱ्यांच्या म्हणजे कोणाच्या, काम क्रोध द्वंद्व मोहाधिकाच्या हातून सुटले. सहज अर्जुना विचार करून पाहिले तर ज्या साधन अनुष्ठानाने जन्म मरणाच्या फेऱ्याची कथा सदाचीच संपते अशा साधनात ज्याची इच्छा उत्पन्न करते मग त्यांना तो प्रयत्नच केव्हा तरी संपूर्ण परब्रह्मरूपी फळाने फलद्रूप होतो व ते फळ पिकले असता त्यातून पूर्णतारूपी रस गळतो. त्यावेळी आम्ही धन्य आहो असे त्यांना वाटून सर्व जग कृतकृत्यतेच्या आनंदाने भरून जाते. नंतर आत्मज्ञानाची तीव्रत्वर इच्छारूपी हौसपुरी होऊन व कर्माचे सर्व प्रयोजन संपते, त्याचे मन नाहीसे होते. हे धनंजया अशा रीतीने ज्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो, कारण त्यांच्या या परमार्थरूपी व्यापारात मूळ भांडवल मीच असतो, त्यांना साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो व त्या ऐक्यरूपी संपत्तीची समृद्धी झाल्यामुळे त्यांना भेदरूपी दैन्याची ओळखच राहत नाही. काय त्यांना साम्याच्या वाढीमुळे समबुद्धी त्यांची वाढत गेल्यानंतर ऐक्याचा व्यापार साधतो. त्या सृष्टी त्या चैतन्याशी ऐक्य साधलं जातं त्यांचं. त्या ऐक्यरूपी संपत्तीची समृद्धी झाल्यामुळे त्यांना भेदरूपी दैन्याची ओळख राहत नाही. भेद थोडा सुद्धा दिसत नाही. त्या भेदाचं दैन्य होतं, औषधाला शिल्लक नाही. अरे ज्यांनी अनुभवाने आधिभूताचं शरीराचं मला परमात्म्याला अनुभूतीद्वारा यथार्थ जाणून त्यांनी अधिदैवासही जीवासही जाणले आहे. आता बघा 8व्या अध्यायाची निर्मिती होणार, संपत आला.
8व्या अध्यायातले प्रश्न निर्माण करायचे. आता डोक्यात अर्जुनाचे खूळ घातले. अधिदैव असो, अजून अनुभूता अधिभूत असो, अधिदैव असो, आणि अजून दुसरा आध्यात्मिक, असे 3 ताप सांगणार. त्याच्यासह त्यांनी मला प्राप्त केलं म्हणलं. तो अर्जुन म्हणणार ते काय वेगळं ते मला सांगा. तो 8वा अध्याय असणार. ज्यांनी अनुभवानी अधिभूत असं म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला अनुभूतीद्वारा यथार्थ जाणून अधिदैवास म्हणजे जीवासही जाणले, ज्यांना उपयुक्त ज्ञानाच्या बलाने आधी यज्ञ जो मी परमात्मा तो यथार्थ दृष्टीने आत्मतत्वाने अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाने मरण समयी दुःख होत नाही. कारण फायनल कळालेलं आहे त्याला. कुठे गेलो तर आपण काय आपला नाश नाही, आपलं स्वरूप अविनाशी. शरीराचा वियोग झाला तरी शरीराचा सुद्धा नाश होत नाही. ते सुद्धा जिथून आलं त्या पंचतत्वामध्ये विलीन होऊन राहत. जीवच ईश्वर आहे, त्याची संकोचित भूमिका संपली जाते. हरी. यांना उपयुक्त यज्ञाच्या बलाने अधियज्ञ जो मी परमात्मा तो यथार्थ दृष्टीने आत्मतत्वाने अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाने मरण समयी दुःखी होत नाही. सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी सुटावायच्या बेतात आली असता सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी बघा वैष्णव मेळाव्याला आपल्याला हेच माहीत ठेवायचे. बस सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी सुटायच्या बेतात आली असता मरणाऱ्याच्या प्राणाची जी खळबळ उडून जाते ती पाहून न मरणाऱ्याच्या चित्ताला युगांत प्रलय काळ ओढवला की काय असे वाटत नाही का? ते म्हणतात यांना मरणाच्या वेळेला काहीच दुःख होत नाही. आणि हे जे बाकीचे ते म्हणतात दुसऱ्याचं मरण पाहिलं. दुसऱ्याचं मरण कशाला? दुसऱ्याला इंजेक्शन देताना पाहिलं, तो जर का नाक डोळं मोडायला लागला तर याला चक्कर येते. तसा न मरणाराचं दुःख पाहिलं तर युगांत होतो. याला का मरण होत आणि दुःख वाटत नाही त्याचं कारण सांगतात. परंतु ते ज्ञानी भक्त माझ्या स्वरूपाची कसे व किती एकरूप होऊन गेलेले असतात हे न कळे. हे वर्णन करणे अशक्य आहे, कारण ते मरणाच्या कठीण प्रसंगीही मला विसरत नाही. सहज विचार करून पाहिले तर असे जे निपुण पूर्ण ज्ञानी आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतकरण युक्त योगी आहेत असे समज. हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातील शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची अवधानरूपी ओंजळ प्राप्त झाली नव्हती, कारण त्यावेळी क्षणभर अर्जुन मागेच होता. त्याने चित्त मागील 29व्या श्लोकार्थाच्या चिंतनात गुंतले होते. माग काय झालं एखादं प्रमाण नाही आठवलं आपल्याला का आपण मग बाबाचं कीर्तन चालतं पुढं ना आपण प्रमाण आठवत राहतो ना माग, आणि मग म्हणतो आठवलं. आता आठवूनच उपयोगी बाबा गेले पुढं. त्या ठिकाणी ती ब्रह्मप्रतिपादन वाक्ये झिटकुनी फळे अनेक प्रकारच्या अर्थरूपी रसाने भरलेली होती व अभिप्रायात्मक सुवास चोहीकडे दरवळला होता. सहजच कृष्ण कृपारूपी मंद वाऱ्याच्या योगाने श्रीकृष्णरूपी वृक्षाची वचनरूप फळे अर्जुनाच्या कानरूप पोटीत अकस्मात येऊन पडली. ती वाक्यरूपी फळे वेदांत सिद्धांताची जणू बनवलेली असून ब्रह्मरसाच्या सागरात बुचकळलेली व मग तशीच परमानंदाने सारखीच गोळलेली होती. त्या फळाच्या विशुद्ध निर्मळपणाने अर्जुनास ज्ञानाचे डोळे लागले, म्हणजे अर्जुनास ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तो विस्मय रूप अमृताचे घोट घेऊ लागला. अशा रीतीने त्या सुख संपत्तीच्या लाभामुळे तो स्वर्ग सुख भोगणाराही वेडावून दाखवून स्वर्ग सुख भोगणारासही वेडावून दाखवू लागला. म्हणजे तुच्छ म्हणून तुम्ही जरा बघा ना काहीतरी, तुम्ही तिकडे बघा काहीतरी. म्हणजे तुच्छ मानू लागला. अर्जुनाच्या अंतकरणात आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. याप्रमाणे त्या फलाच्या बाहेरील स्वरूप सौंदर्य पाहून त्यांना आनंद वाढू लागला. तो इतक्यात त्या फलाची चव घेण्याच्या उत्कंठेने इच्छेने अतित्वरा केली. ही आपली भूमिका इथे पुन्हा सांगितली. इथपर्यंत आल्यानंतर 8व्या अध्यायापर्यंत आल्यानंतर अर्जुनाला का बंद करू
बंद केलेलं परवडल. बंद केल्यावर आवाज येतोय. आपल्या स्वरूपाचं इथं आनंदाचं वर्णन चाललेले. हरी त्या फळाच्या विशुद्ध निर्मळपणाने अर्जुनास ज्ञानाचे डोळे लागले. मागचं आठवल्यामुळं आता जे आपण येतो ना ज्ञानेश्वरीला, आपल्याला मागचं आठवतो आणि त्या ज्ञानाची ओढ लागलेली, डोळे लागलेले. त्यामुळे तो काय करतो, तीव्र इच्छा आपल्याला पुढे जाणायचंय, पुढे जाणायचंय. फळाच्या विशुद्ध निर्मळपणाने अर्जुनास ज्ञानाचे डोळे लागले, म्हणजे अर्जुनास ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तो विस्मयरूप अमृताचे घोट पिऊ लागला. अशा रीतीने त्या सुखसंपत्तीच्या लाभामुळे तो स्वर्ग सुख भोगणार असे वेडावून दाखवू लागला. आपण जे आनंद लुटतो ना, खूप लोक मोठे मोठे फार विद्वान भक्ती क्षेत्रात नाव कमवलेले, पण त्यांच्याकडे पाहून सुद्धा आपण म्हणतो काय म्हणावं या बाबाला, काय कळत नाही या बाबाला. त्यांना म्हणजे काल्याच्या अभंगातलं प्रमाण आठवतं का? काल्याच्या अभंगातलं प्रमाण बंद केल्यावर बी आवाज मारतो तो. हरी वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखव. उत्तम लोकांना सुद्धा आपण पाहतो ना, किती मोठमोठे महाराज आहेत आपल्या बरोबर बसतात उठतात, तरी आपण त्यांना की कमाल आहे, बाबाला का कळत नाही, नाम का नाही घेत बाबा, काय नाही एवढं करून त्यांना हे नाही. त्यांच्या मनाने आपण भाग्यवानी असं अर्जुन दाखवतो. याप्रमाणे म्हणजे तुच्छ मानू लागला. अर्जुनाच्या अंतःकरणात आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. याप्रमाणे त्या फलाचे बाहेरील सुख स्वरूप सौंदर्य पाहून त्याचा आनंद वाढू लागला. तो इतक्यात त्या फलाची चव घेण्याच्या उत्कट इच्छेने अतित्वरा केली. म्हणून लवकरच हनुमान रूप हातात ती श्रीकृष्ण वाक्यरूपी फळे घेऊन ती तो अनुभवरूपी मुखात एकदम घालायस पाहू लागला. त्यावेळी विचार जिभेने ती घेता येईना व हेतुरूप दाताने ती फळे फुटेनात असे जाणून मग अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडास लाविना. मग चमत्कार वाटून असे म्हणतो की अहो हे वाक्य फळ म्हणजे पाण्यात पडलेले नक्षत्राचे प्रतिबिंब होय. मी या अक्षराच्या सुलभाने केवळ अक्षरांना फल समजू. बंद करा बाबा. हरिओम. हरिओमला आपलं म्हणजे देवाला सांगावं लागलं आता बंद करा. हा केवळ अक्षरांना फल समजून कसा फसलो होतो. इतर लोक कोण कसं फसलं जाऊ द्यायला. आता 5-10 मिनिटच राहिली, जाऊ द्या. हरी आता येतो का नाही, काहीच कळत नाही. ते मागे नेऊन ठेवलं. बंद करा म्हणतो, बंद कर, जाऊ बंद जाऊ द्या. हरिओम बंद करून टाका. मेन बटन बंद करून टाक. ते माग फाटलेलं ठेवलंय ना, त्या चिरचिर त्याच्यामुळे नीट कळत नाही. ते इकडे चिरचिर करत होतं म्हणून तिकडे नेऊन ठेवले. काय खराब झाले काय राम सगळंच खराब झालेलं इथे काही सार नाही. या नाशक्या प्रपंचात काय शाश्वत आहे आणि आपण तिथं शोधतो. याच्यात काय मिस्टेक आहे, काय मिस्टेक आपल्याच झालेली. आपलं कर्म आहे प्रत्येकाचं. चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडूच देणार नाही ईश्वर. चांगलं सांगण्याचा जरी एखाद्याने 8 तास केला तर तो म्हणतो मी सांगू देणार. यालाच म्हणतात बहुरंगी माया बहुवी खोरली. पण अर्जुनाचं बघा परम भाग्य. उत्तम लोका वाकुल्या दाखवू. वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. हे सामर्थ्य आपलं. वरचे लोक तोंडात बोट घालतात. ही लोक यांना काय असं भेटलं एवढे नाचतायत. अर्जुनाच्या अंतकरणात गुदगुल्या म्हणजे बाबांनी शिव्या दिल्या तर आपल्या लोकांना आनंद होतो. शिव्या देऊन कारण त्या शिवेमध्ये त्याच्यामध्ये शिवा हा शब्द नाही. इथे अर्जुन तेच सांगतो की मी अक्षरे समजत होतो म्हणून अनुमान रूपी तळ हातात ती श्रीकृष्ण वाक्य फळे घेऊन ती अनुभवाच्या मुखात एकदम घालास लागलो. त्यावेळी विचारूपी जिभेने ती घेता येणार व हेतुरूप दातांनी ती फळे फुटेनात असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडास लाविना. मग चमत्कार वाटून असे म्हणतो की अहो ही वाक्य फळे
म्हणजे पाण्यात पडलेले नक्षत्राचे प्रतिबिंबच होय. मी या अक्षरांच्या सुलभपणाने केवळ अक्षरांना फल समजून कसा फसलो? एवढी लोक फसली. फक्त ऐकण्यात खुश आहे, आपण अनुभवलं नाही. याच्यातच खुश झालेलं, दंग झालोय. काय बाबांनी कीर्तन केलं, काय बाबांनी प्रवचन केलं. अक्षरांना फळे समजलो आम्ही. अक्षरामध्ये केवळ अक्षरांना फल समजून कसा फसलो? ही खरोखर अक्षरांची पदे नसून केवळ आकाशाच्या घड्याच आहेत. होय, यात आमच्या बुद्धीने कितीतरी जरी बुड्या मारल्या तरी तिचा काही थांग लावायचा नाही. भगवंताच्या मुखातले आलेले शब्द त्याच्यामध्ये आम्ही किती आडव्या तुडव्या उड्या मारल्या, तर आम्हाला काय त्याचा थांग, म्हणजे मूळ संदर्भ काय, त्याचा सिद्धांत काय, त्याच्यातलं ऐक्य काय, ही खरोखर अक्षराची पदे नसून केवळ आकाशाच्या घड्या आहेत. तेव्हा मग ती वाक्य जाणावायची गोष्ट कशाला, असा अर्जुनाने मनात विचार करून पुन्हा यादवेंद्र श्रीकृष्णाकडे दृष्टी फेकली. मग अर्जुनाने देवाला विनंती केली की अहो, ही जी एकवटलेली 7 पदे ती कधीही कोणी न ऐकलेली अशी नवलपूर्व आहेत. सहज विचार करून पाहिले तर वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता उपयुक्त 7 पदातील निरनिराळ्या सिद्धांताचा उलगडा केवळ त्या श्रवणाच्या बळाने बोलून दाखवता येईल का? आता पुढे ते 7 प्रश्न ज्यांनी सांगितले, अध्यात्म, आदिदैव, कर्म. अर्जुन विचारणारे, कशाला कर्म म्हणतात, कशाला अध्यात्म म्हणतात, कशाला आदिदैव म्हणतात, कशाला आदियज्ञ म्हणतात? हे 7 प्रश्न आहेत. ते नुसते आपल्याला एवढं कळणार आहे का? त्याचा उलगडा करायचा आहे पुढे. सहज विचार करून पाहिले तर वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता उपयुक्त 7 पदातील निरनिराळ्या सिद्धांताचा उलगडा केवळ त्या श्रवणाच्या बळाने बोलून दाखवता येईल का? खरी आपण ऐकलेले, पूर्वी जेव्हा अनुग्रह घेतलेले काही गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, काहीच त्यावेळेला आपल्याला नीट कळालं नाही, पण कळाल्यासारखं वाटलं होतं आपल्याला. आता त्याचा उलगडा होतो. एवढे गण होते ते शब्द, एवढे गण त्यावेळेला ऐकले नव्हते का? पण त्याच्यातलं जे तारतम्य, त्याच्यातला जो मूळ सिद्धांत आहे तो कळायला एवढे दिवस गेले आपल्याला. आणि त्यातून देवा आपले हे बोलणे तसे काही साधारण नव्हे, कारण हा अक्षराचा नुसता समुदाय पाहिला तरी विस्मयाच्या जीवाला देखील मोठे आश्चर्य वाटते. कानाच्या झरोक्यातून बोलरूपी किरण आत प्रवेश करतात न करतात तोच चमत्कार वाटून माझे लक्ष खुंटले. मतीचा लेणा त्या शब्दाचा अर्थ जाणण्याची मला फार इच्छा आहे. कोणाला भागवत लिहायचं होतं तेव्हा गणपतीला सांगितलं होतं लिहायला. व्यासांना भागवत सांगायचं होतं तर म्हणले कोण लिहायला पाहिजे, म्हणे गणपती. तर गणपती म्हणे मी लिहिल, पण तुम्ही सांगायचे बंद नाही झाले पाहिजे. तुम्ही जर थांबाय म्हणले विठ्ठल विठ्ठल करून सांगतो तर मी जाईल उठून निघून. ते म्हणले बघ मी विठ्ठल विठ्ठल करून नाही तर काय करू, पण मी जे सांगल ते तू समजून घ्यायचं मग लिहायचं. पण असं आहे का? आता ते एवढं लवकर समजणार आहे का? अहो एवढे दिवस गेले आपली तर आपल्याला नीट कळा नाही. त्याच्यातलं एकच वाक्य आपल्याला नीट कळत नाही, म्हणून त्याच्यासाठी हा एवढा विस्तार आहे. काय तत्वमसी, ते ब्रह्मच तू आहेस आणि तू एकटा नसून दुसरा जो बोध आहे आपला सर्व, ते सगळंच ईश्वर आहे. तू एकटा ते नसून सगळं ईश्वरच, सर्व खलविदम ब्रह्म. एवढंही त्याच्यामध्ये बदल नाही. पण ही गोष्ट कळण्यासाठी 700 श्लोक, 18 अध्याय, एवढं करून नाही. परत भागवत, हे तर गीता ज्ञानेश्वरीच झालं. अजून भागवत, तुकाराम गाथा, विचार सागर, वृत्ती प्रभाकर, अमृतानुभव, दासबोध, तुकाराम गाथा, नाथ महाराजाचा गाथा, हे एवढे सांगून तप्पी झाले आपल्याला. पण आपली काय फाउंडेशन मजबूत होत नाही, कारण अजून शंका आहे, अजून शंका आहे. आणि तो माणूस म्हणतो निर्द्वंद्व निशंक विचारता मही कधी सुखानंद हृदय स्थिरावेल. अजून तू निशंक झाला नाही. हे निशंक करण्यासाठी ज्ञान तर ओतप्रोत भरलेलं आहे, पण त्याच्यावरची आवरण दूर करण्यासाठी एवढं वाङ्मय. जेवढं जगातलं वाङ्मय आवरण दूर करण्याचं आहे, ज्ञान स्वयं आहे. त्या शब्दाचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे. असे सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ लागेना, विलंब होत नाही, विलंब सहन होत नाही. म्हणून देवा आपण त्याचे निरूपण लवकर करा. पुढचं मला सांगा. याप्रमाणे मागे काय सांगितले त्याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून व मध्येच आपली ऐकण्याची इच्छाही दर्शवून
अर्जुनाने विचारले. अर्जुनाची प्रश्न करण्याची ही अपूर्व शैली कशी आहे पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही. इथं आपल्याला ही स्टेप शिकवतात. हे अर्जुनाचं सांगायचं नाही आपल्याला. बाबाला जर काय विचारायचं असेल तर कोणत्या स्टेपने विचारायचंय. आपल्याला सगळं कळत असेल तरी आपण म्हणायचं आपल्याला काही कळत नाही. बाबा हे कसं आहे हो, बाबा ते कसं आहे. बाबांनी सांगायला सुरुवात केल्यावर असे बाबा पुढचं लगेच शेंडा मारायचा. असे बाबा. मग बाबा म्हणतो याला तर सगळं माहिती आहे की नाही. तसं नाही. अर्जुन इथे भिडे अर्जुनाची प्रश्न काय, भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही. एरवी तर श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला प्रेमालिंगन देण्यास तो प्रवृत्त झाला. अहो श्रीगुरूंना ज्यावेळेस पुसावायचे असेल त्यावेळेस अशी दक्षता ठेवावीच लागते. त्यांची मर्यादा कायम ठेवून कसे पुसावे हे फक्त एक सद्व्यासाची अर्जुनच जाणतो. ती युक्ती फक्त अर्जुनच जाणतो. हे खरं आहे. बाकी कसं विचारायचं बाबाला हे फक्त अर्जुन जाणतो. आपल्याला ती अजून टॅक्ट माहीत झाली नाही कसं विचारायचं. आता त्या अर्जुनाचे ते प्रश्न करणे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरींनी उत्तर देणे हे संजयास आवडल्यामुळे तो संवाद कशा प्रेमाने सांगेल ते पहा. ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. मराठी सांगितले तरी आम्हाला कुठं नीट कळणार. मराठी सुद्धा कुठं कळते आपल्याला. गायकवाड ताई मधून मध्ये बोलताना म्हणतात मध्ये मी मराठी बोलते बरं का, इंग्लिश बोलत नाही. तरी सुद्धा काहीच परिणाम नाही. आमच्या गावाला तर आले ना थंडीचे दिवस असतात हे मफलर बिफलर बांधून असतात. नुसती मफलर बांधून नाही, स्वेटर घालून आणि वरती परत ते डाल याचं काय असतं थंडी वाजू नये म्हणून कानटोपी नाही ब्लँकेट म्हणजे स्वेटर मफलर सगळं घालून परत ब्लँकेट आणि ते सारखे असेच बघत राहतात ताईकडे. त्यामुळे ताई म्हणतात काही कळालं का नाही का नुसतेच बसतात. तर शेजारच्यानी सांगितलं बाबांना ऐकायला येत नाही. असे पुढे सगळे. आणि ज्यांना चांगलं ऐकायला येतं ते चौकामध्ये बाहेर लांब लांब असणार. ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या सांगण्याकडे नीट लक्ष द्यावे. असे की ज्या योगाने कानाच्या अगोदर अर्थज्ञानात दृष्टीचा उपयोग होईल. सांगताना म्हणजे याला म्हणतात एक कोणता श्रोता असतो एक व्याघ्रमुखी. आपण ते सांगण्याचा जो अभिप्राय आहे त्याला जाऊन चिटकायचं. शब्दाच्या फलकटाच्या मागे पळायचं नाही. काय सांगायचंय कशाबद्दल बोलायचं हे कळलं पाहिजे. आणि जर शब्द घेऊन पळलो तर आपण बुद्धिभेद होणार. कळणारच नाही आपल्याला. असंच का बोलला तसंच का बोलला असं होणार. काय आशय होता नीट सांगण्याचा आशय काय त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. मग हे लोक नाही म्हणत का तुमचे बाबा शिव्या देतात. आपण शिव्या काय देतात हे कळलं पाहिजे ना. म्हणजे मूळ कारण काय त्याचं सिद्धांत काय. बुद्धिरूप जिभेने त्या शब्दाचा रस चाखावा व केवळ अक्षरांच्या शोभेनेच इंद्रिय समाधान पाहून जगतील. पहा की मालती पुष्पांच्या कळ्या सुगंधामुळे नाकाला खरोखर चांगल्या वाटल्या तरी पण त्याच्या बाहेरील सुरेखपणाच्या पणाने डोळ्यांना सुख होणार नाही काय. त्याप्रमाणे मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिय सुखाचे राज्य करतील व मग त्या सिद्धांताच्या गावाला त्वरित व चांगल्या तयारीने जाता येईल. जेथे शब्द मर्यादा संपते ते बोलणे उपयुक्त रस अलंकारात्मक सुंदर रीतीने मी सांगेल ते तुम्ही ऐका असे श्री निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव महाराज म्हणतात. इथे आपण 7व्या अध्यायाला विराम देतो. आपला टायमिंग बरोबर झालेला आहे. 7वा अध्याय आपला संपलेला आहे. उद्या प्रश्न विचारणार आहे देव. तर माईक चांगला झाला तर बरं होईल. पण देव प्रश्न अर्जुन प्रश्न विचारणार आहे आणि आपल्याला उत्तर ऐकायला भेटणार आहे. आणि आज आपल्या कार्यक्रमाला मागच्या वेळेला आपले प्रकाश महाराज गाडगे कीर्तनकार महाराज आहेत चांगले दादरवरून आले. आपले संदीप महाराज आले आणि तुम्ही सुद्धा सगळे आले. त्याच्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाला शोभा आहे. जर तुम्ही सगळे नसले तर काय होणार या सगळ्या गोष्टीचं. आणि तुम्ही नसले तर मी एकटा वाचणार आणि गणपती बाप्पांना आम्ही दोघं काम करणार सगळे. असे चांगल्या गोष्टीला आपण सामोरे जातोय. पण पहा चांगल्या गोष्टीला अटाअटी असतात. खूप अटाअटी. संसार सुद्धा चांगलाच आहे ना. पसंतीने केला तरी पण अटाअटी आहेत का नाही. तसं हे ह्या गोष्टीमध्ये पण आपण 8 तास सोडायचं नाही. आपलं कार्य सिद्ध करायचं. आपल्या स्वतःचं स्वरूप ओळखण्यासाठी करतोय आपण. आणि इथं जर नाही समजून घेतलं आपण तर आपलं नुकसान आहे याच्यामध्ये.
कारण लो परिसावरी रुसली. येथे काय गेले कोणाचे? अरे ज्याचेच त्यांचे सोनेपणास मुकले, ज्याचेच त्यांनी आणीत केले. आपण आपले सोडवणुकीसाठी हा आरंभिलेला मार्ग आहे. त्याच्यामध्ये आपण करा सोडवण, चांगल्या गोष्टीला साह्यभूत व्हायचं, आपला निरोप इतर माणसाच्या कानावर घालायचं, म्हणजे आपण उतराय होतो त्याच्यातून. एकमेका साह्य करू म्हणजे पैसे देऊन एकमेका साह्य करू, हा बोध एकमेकाला साह्य करून अवघे धरू सुपंत चांगल्या मार्गाला आपली वाटचाल चालू आहे. अडी अडचणी खूप आहेत आणि अजून दिल्ली तो बहुत दूर आहे, अजून तर बरंच लांब जायचंय. इथूनच सुरुवात आहे आपली. चांगल्या गोष्टीला आपण सामोरं चाललोय, आनंदाची गोष्ट आहे. 7व्या अध्यायाला आपण निरोप देतो. आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण इथे शब्दाने त्यांचा सत्कार करूया आणि झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरिविठ्ठल